हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी अंजली अगदी मनापासून स्वागत करते आणि सकाळची सुरुवात झालेली आहे आणि इथे छान मी एक चम्मचची अशी रात्रीच भिजत घातल्या होत्या आणि त्या मी सकाळी सकाळी पीत असते. आणि तुम्हाला आता थोडासा फॅनचा वॉइस येत असेल, प्लीज त्याला इग्नोर करा. कारण की सध्या एवढी भयानक गरमी आहे ना की आपण बिना फॅनचं 1 मिनिटही बसू शकत नाही आणि माझ्याकडे माईक नसल्यामुळं थोडाशा बाहेरचा आवाजाचा प्रॉब्लेम होतो. तर इथे माझी सकाळची सुरुवात झालेली आहे. छान सकाळी सकाळी स्वतःला छान आवरून घेतलं आणि मी ही मटकी आणि थोडेसे मूग होते माझ्याकडे, ते मी रात्रीच भिजत घातले होते. आणि उन्हाळ्यामध्ये असो किंवा कधी मोड आलेले जे धान्य असतात ना ते आपल्यासाठी खूप छान असतात. आणि बाहेरून मोड आलेले आणण्यापेक्षा घरी जेवढे आपण छान मोड येतात ना आणि स्वच्छ असतात आणि आपल्याला म्हणजे आपल्या आपल्या पद्धतीनं आपण त्याला तयार केलेले असतात, आपल्याला हवे तेवढे मोड आपण त्याला देऊ शकतो. तर छान असे मटकीला सुद्धा मोड आले होते. आणि असे जर फ्रीजमध्ये आपण मोड आलेले पदार्थ तयार करून ठेवले म्हणजे असे कडधान्य, तर आपल्याला भाजीला जास्त विचार करायची गरज पडत नाही. आज काय भाजी करू हा प्रश्न थोडासा कमी होऊन जातो जर आपल्याकडे अशाच गोष्टी काही प्लॅनिंग असेल. आणि मटकीपासून आपण रस्सा भाजी बनवू शकतो, सुकी भाजी बनवू शकतो किंवा नाश्त्यासाठी दुसरे पदार्थसुद्धा बनवू शकतो. मुलांना पण आपण छान फक्त हळद मीठ टाकून जरी फ्राय करून दिली ना, मुलं आवडीने खातात. माझ्या मुली तर खरंच खूप आवडीने खातात आणि त्यांच्यासाठी ते खूप हेल्दीसुद्धा आहे. आणि त्यामुळं अशा छोट्या छोट्या गोष्टी जर आपण अधिक करून ठेवल्या तर आपल्याला त्या गोष्टीचा खूप उपयोग होतो. आणि हे कपडा माझ्याकडे म्हणजे प्युअर कॉटन होता. मी बऱ्याच दिवसाचे कपडे वापरते आणि मी बघितलं की बाकीच्या कपड्यांपेक्षा या कपड्यांमध्ये खूप छान असे मोड येतात. आणि मी बघितल्यानंतर मला असं वाटलं की मटकीपेक्षाही मुगाला खूप छान मोड आलेले आहेत, कारण की तो कपडा थोडासा त्या कपड्यापेक्षा वेगळा आहे. आपल्या कधी कधी ना आपल्या कपड्यावर सुद्धा डिपेंड असतं की आपल्या धान्याला कसे मोड येतील. तर मी यांना छान डब्यात भरून ठेवले आणि त्याला फ्रीजमध्ये ठेवणार आणि जसे लागेल तसे यूज करणार. आणि 8 दिवस किंवा 1 आठवडा तरी ह्या दोन्ही खराब होत नाहीत. आणि खरं तर 8 दिवस ते राहणारसुद्धा नाही. आणि त्यामुळं मी करून ठेवते अगदी महिन्यातून 3 ते 4 वेळा तरी मी असे कडधान्य भिजत घालते आणि फ्रीजमध्ये ठेवते, जेणेकरून ते आपल्या खाण्यातसुद्धा जातील. आणि दरवेळेस जेव्हा पण राशन आणते तर मी आठवणीनं कडधान्य आणतच असते. बाहेरून आणण्यापेक्षा मला हे भिजवलेले कडधान्य असं वाटतं की सर्वात जास्त आपल्यासाठी परवडणारे आहेत. आणि मी सकाळी म्हणजे चिया सीड पिले होते, जवळपास त्याला आता 1 तास होऊन गेला. आणि मी कितीही नाही म्हणलं की चहा कॉफी वगैरे काही घ्यायचं नाही, तर मला काही म्हणजे असं हे होतच नाही. असं वाटते ना की सकाळी काहीतरी अधुरं आहे असं वाटतं. पण असं थोडं थोडं कमी करायचं आहे. तर शुगर बऱ्यापैकी मी कमी करायचा प्रयत्न करत आहे. तर इथे मी 1 ग्लास दूध घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट कॉफी टाकते. आणि अशी सिंपल अशी कॉफी प्यायला मला आवडते, कारण दूध एकदम गरम होतं, कारण मी आत्ताच मी गरम केलं होतं आणि छान उकळून दूध घेतलं होतं. तर त्याच्यामध्ये एक जो 2 रुपयाचा साचा असतो ना कॉफीचा, तो मी त्याच्यामध्ये टाकला आणि ही कॉफी मी छान अशी एन्जॉय करणार आहे. आणि आत्ता घरात पूर्ण शांतता आहे, कारण की मुली अजून उठलेल्या नाही. आणि जेव्हा पण मुली जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत जर माझं घरातलं अर्धं काम झालं ना तर माझा पूर्ण दिवस खूप म्हणजे छान जातो. कारण की सकाळी मुली जर सोबतच उठल्या, मी त्यांच्यासोबत उठली, तर बऱ्यापैकी कामं होत नाही आणि प्रत्येक कामाला उशीरच होत जातो. तर मी छान अशी कॉफी पिली आणि मला करायचे होते पोहे. आणि आजच्या आपल्या व्हिडिओचं टायटलसुद्धा तेच होतं, पोहे. तर मी इथे पोहे करायला घेतले आणि माझ्याकडे कांदे एवढे छोटे छोटे राहिले ना की असे छोटे कांदे असले की अगदी कापायचा सुद्धा कंटाळा येतो. पण असो, हे सुद्धा आपल्याला संपवायचेच आहेत. आणि तुम्ही बघितलं आहे की मी कांद्याचे टकर टाकण्यासाठी एक वेगळी वाटी घेतली. खरं तर ही वाटीमध्ये काहीतरी मी आधी केलं होतं आणि ती मला धुवायलाच टाकायची होती. म्हटलं हे कांद्याची टकर त्याच्यामध्ये टाकू, म्हणजे आपल्या अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्या ना तर आपल्या म्हणजे किचनवरचा पसारा कमी होत राहतो. आणि मी जर कांद्याचे टकर तसेच खाली टाकले असते, परत त्याला उचलण्यात वेळ जातो. त्यापैकी अशी वाटी घेतली आणि डायरेक्ट डस्टबिनमध्ये आपण टाकू शकतो. प्रत्येक वेळेस आपल्याला खालीसुद्धा बघायची गरज पडत नाही. आणि आता बऱ्याच जणांना वाटेल की डायरेक्ट प्लॅटफॉर्मवरच ही कांदा कट करत आहे, तर मी दरवेळेस हा प्लॅटफॉर्म स्वच्छ धुवूनच घेत असते. सकाळी उठल्यानंतर त्याच्यावर ओल्या कपड्यांनी परत एकदा पुसूनसुद्धा घेत असते. मी तर असं म्हणते की मी फरशीपेक्षा जास्तही माझ्या किचनला सारखं पुसत असते. कधी कधी मलाही असं वाटतं की मलाही म्हणजे मलाच त्या गोष्टीचं हसायला येते माझं की मी किती त्या किचनला साफ करत असते, किती सारखं घासत असते. पण मला असं वाटतं ही सवय प्रत्येक गृहिणीला आहेच आणि असायलाही पाहिजे. तर छान बारीक कांदा कट करून घेतला आणि मिरच्यासुद्धा कट करायला घेतल्या. माझ्याकडे एकदम तेज अशा मिरच्या होत्या,
तरीही आम्हाला म्हणजे माझ्या घरी मी असो किंवा माझे आहो आमच्या दोघांनाही तिखट खायला जास्त म्हणजे आम्ही बऱ्यापैकी तिखट खातो, पण मुलींसाठी थोडंसं कमी करावं लागतं. आणि मिरच्या कसं ना आपण काढून टाकू शकतो, पण मिरच्यांच्या बिया जेव्हा म्हणजे एखाद्या पदार्थात पडतात त्यामुळे तो तिखट होतो. तर इथे मी थोड्याशा मिरच्या घेतल्या, त्यासुद्धा छान कट करून घेतल्या. आणि तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या लाईकने खूप छान असं मोटिवेशन मिळून जातं. कारण की कसं आहे ना, कुठल्याही यूट्यूबरला तुम्ही जेव्हा लाईक करता कमेंट करता तर त्याच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट असते. आणि माझं फ्रीज माझ्या हाताशी असल्यामुळं मला कधी कधी वाटतं की मला खूप फायदा आहे, कारण की जास्त इकडं तिकडं जायची गरज नाही. आणि माझ्याकडे कढीपत्तासुद्धा होता, अगदी बारीक होता, पण ठीक आहे पोह्यामध्ये चालून जातो. आणि असं छोट्या गोष्टी असल्या ना, म्हणजे पोह्यामध्ये कढीपत्ता किंवा आपण दुसऱ्या वरणामध्ये कढीपत्ता असला ना, मला तर खूप आवडतो. चहामध्ये पुदिना, ह्या छोट्या गोष्टी आपल्याला खूप आनंद देतात. कधी आपण या गोष्टीकडे लक्ष नाही देत, पण कधी असा विचार करून बघा की या छोट्या गोष्टीमुळे किती आनंद होतो. आणि अगदी माझा भाजीपाला पण थोड्यावर संपतच आला असं मला वाटत होतं. कोथिंबीर माझ्याकडे म्हणजे कितीही महाग असला किंवा कितीही स्वस्त असला तर माझ्याकडे 365 दिवस कोथिंबीर असतोच. कारण की माझ्या आहोंना बिना कोथिंबीरची भाजी वगैरे म्हणजे त्यांना नाही आवडत. अगदी सुकी भाजी असेल तरीही त्यांना कोथिंबीर त्याच्यामध्ये असायलाच हवा. माझं काही नसतं, मला तर कधी लक्षातही राहत नाही. अगदी म्हणजे मोजक्या पदार्थामध्ये आपण कोथिंबीर टाकतो, असं रस्सा भाजी किंवा पोहे, पण त्यांना प्रत्येक भाजीमध्ये कोथिंबीर म्हणजे हवाच असतो. एखाद्याला असतं म्हणजे त्यांना छान वाटतं किंवा त्यांना आवडतं कोथिंबीर असलेलं. तर इथे मी सर्व छान कापून घेतलं, त्यानंतर पोहे केले. आणि जेव्हा पण मी पोहे करते ना थोडे जास्तच करते. आणि पोहे खाल्ल्यानंतर आम्ही परत दिवसभर कधी जेवतसुद्धा नाही. अगदी लागलीच भूक तर 2-3च्या नंतर जेवण करतो. आणि बऱ्यापैकी माझ्या मुलींनासुद्धा पोहे आवडतात आणि आम्हाला पण आवडतात बऱ्यापैकी. कारण की मी फक्त संडेलाच पोहे करते आणि आठवडाभर मी कुठलाही नाश्ता वगैरे बनवत नाही. चपाती भाजी बनवते. आणि जर कोणाला नाश्ता करायचा असेल मुलींना तर चहा बिस्किट त्या खातात. आणि आहोंना जर करायचं असेल तर ते सकाळी एखादी चपाती खातात. मी तर शक्यतो नाश्ता नाही करत, सकाळी चहा कॉफी असं काहीतरी पीत असते. आणि आमच्या इथे पिण्याचं पाणी एक दिवस आड करून येतं. आणि हा जो नळ आहे ना हा पिण्याच्या पाण्याचाच आहे. तर मी तेच पाणी वापरण्याचा प्रयत्न करत होते इथे पोहे धुवायला. पण तुम्ही बघू शकता की किती छोटीशी धार होती, तरीही मी त्याच्यामध्येच पोहे धुतले. कारण की वरच्या टाकीमधलं पाणी स्वयंपाकाला वापरायचं म्हणजे भाज्या वगैरे धुवायला ठीक आहे, ते पण तांदूळ वगैरे असं शिजवताना किंवा आता मी पोहे बनवते तर ते वापरायला थोडंसं नको वाटतं. कारण की टाकी महिन्यातून एकदाच स्वच्छ वगैरे होते. पण ठीक आहे, आपण जे प्रयत्न करायचा. तर इथे मी पोहे धुवायला मी चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये छान पोहे स्वच्छ धुवून घेतले. आणि जेव्हा पण मी राशन वगैरे भरते तेव्हा छान सगळ्या गोष्टी निवडून ठेवते. अगदी शेंगदाणे असो पोहे असो, म्हणजे आपण जेव्हा पण ते करायला घेतो ना तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचा वेळ आपला वाचतोसुद्धा आणि आपल्याला त्रास जास्त होत नाही. एखाद्या दिवशी गडबडीत जर ते निवडायचे राहून गेले तर मग त्याच्यामध्ये काही जर असेल तर ते आपल्याला नको रे. तरी पण मी एक हात म्हणजे फिरवून घेतला. खरं तर हात मी याच्यासाठी फिरवला की त्याच्यामध्ये ना पाणी खाली जातच नव्हतं. माहिती नाही की ते छिद्रामध्ये भरपूर छिद्र आहे त्या चाळणीला, तरी पाणी त्याच्यामध्ये साचत होतं. तर मी त्यातलं पाणी काढायचा प्रयत्न केला आणि सर्वात आधी पोहे भिजवून ठेवले ना तर पोहे खूप छान आणि मस्त होतात. तर इथे मी छान पोहे भिजवून घेतले आणि ते साईडला ठेवते. आणि आता मी तडक्याची तयारी करते. आणि हां, सोबतच मी मटकीचा रस्सासुद्धा करणार आहे. त्याच्याशिवाय पोहे तर अधुरेच वाटतात. तर एका साईडला मी पोह्यासाठी कढई ठेवली आणि एका साईडला मी मटकीच्या रश्श्यासाठी अगदी साधा सिंपल फक्त थोडासा कांदा किंवा लसूण वगैरे, तुमच्याकडे अद्रक लसूण पेस्ट असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. मी तर फक्त जिरा मोहरी कांदा टाकला थोडासा आणि आपले जे रेग्युलर मसाले आहेत ते टाकले आणि त्याच्यामध्ये मटकी टाकली. तेही म्हणजे आपली घरची मटकी आहे तर त्याला, आणि ती अगदी फ्रेश आहे. मी आजच म्हणजे काल रात्रीच बांधून ठेवली आणि सकाळी ती तयार झाली, त्यामुळे ती फ्रेश आहे. त्याला काही वास वगैरे नाही. तर मी त्याला बॉईलसुद्धा करून घेतलं नाही. जर आपण बाहेरून मटकी आणली तर त्याला थोडासा असा आंबटसर वास असतो, त्यामुळे ती उकळूनच घ्यायची मीठ वगैरे थोडंसं टाकून. पण घरची अगदी फ्रेश होती त्यामुळे मी तशीच टाकली आणि छान असा रस्सा तयार केला. आणि रस्सा झाल्यानंतर मी लगेच पोहे करणार आहे. आणि तुम्ही बघा मी आधीच सगळी तयारी करून घेतली होती. त्याने काय होतं ना, मी जर दोन्ही गॅस जरी आत्ता चालू केले माझे कामं दोन्ही फास्ट होतील. आणि मी पोह्यामध्ये हळद आणि कोथिंबीर थोडासा खालीच टाकते, शक्यतो मीठही टाकते. आणि कधी म्हणजे मीठ राहू देते टाकायचं. आणि बरेच जण म्हणतात की मीठ अगोदर टाकलं तर पोहे छान असे शिजत नाहीत, पण मी बऱ्याच वेळ असंच करते. मला असं कोणीतरी म्हटलं होतं, पण मी कधी टाकते मीठ आत्ता किंवा नंतर गरम झाल्यावर सुद्धा टाकते.
पण आता मी मीठ आणि हळद टाकली आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. आणि तुम्ही जर कधी बाहेर जे स्ट्रीट म्हणजे रोडवर वगैरे पोहे मिळतात ना, तिथं जर खाल्ले असतील ना, तर ते लोक असंच करतात आणि म्हणजे खाली सर्व मिक्स करून ठेवतात आणि फक्त कांदा आणि मिरचीचा तडका टाकून त्याच्यामध्ये पोहे फ्राय करतात. मला तर असं वाटतं त्यांनासुद्धा खूप छान टेस्ट येत असेल. आणि आजसुद्धा मी तसंच केलं. खालीच मीठ हळद आणि थोडंसं कोथिंबीर टाकलं आणि एका साईडला माझं रस्स्याचं कामसुद्धा चालू आहे. आणि रस्सा मिक्स जरी बनवला ना तरी पण छान होतो, म्हणजे मूग आणि मटकी कधी असा कधी असा असं असतं माझं. बऱ्याच वेळेस मी म्हणजे जेव्हा पण पोहे बनवते ना तेव्हा माझ्याकडे रस्सा असतोच. आणि बाय चान्स जर कधी छान असा रस्सा उरला ना तर संध्याकाळी छान त्याच्यामध्ये म्हणजे दुपारच्या वेळी जर भूक लागली तर त्या रस्स्यामध्ये छान थोडंसं फरसाण, कांदा, टोमॅटो टाकून खायचं. अगदी छान टेस्टी लागतं. दिवसभर स्वयंपाक करायचंसुद्धा टेन्शन नसतं. त्यामुळं मी रस्सासुद्धा थोडासा एक्स्ट्रा करते. मुलंही खातात, आम्हीही खातो. आणि जर दररोज नाश्ता करायचं म्हणलं ना तर आपल्याला या गोष्टींचा कंटाळा येतो. आपण अगदी पोहे करून मोकळं होतो. पण मी आठवड्यातून एकदाच नाश्ता बनवते. त्यामुळं मला ह्या गोष्टी करायला काही जास्त आज तरी काही जड नाही. कारण की मला माहीत आहे की मला आज दुपारी स्वयंपाकाला माझी सुट्टी आहे. त्यामुळे मी शक्यतो निवांत ह्या गोष्टी करत आहे. आणि आता जवळपास 9 साडेनऊ झाले होते. आणि जर सकाळचा नाश्ता 10 साडेदहाला केला तर दुपारी भूक लागण्याचा काही प्रश्नच नाही. आणि संडेला सगळे घरी असतात. जर म्हणजे जेव्हा ड्युटीला वगैरे जातात तेव्हा त्यांना डब्बासुद्धा द्यावा लागतो. आणि त्या दिवशी काही ते नाश्ता करत नाही. कारण की अर्ली म्हणजे सकाळी 5-6ला ते निघून जातात. एवढ्या सकाळी कोणाला भूक लागेल. इथे माझा छान रस्सा तयार करून झाला. आणि आता मी या साईडचा गॅस चालू केला. याच्यामध्ये मी बनवणार आहे पोहे. आणि पोह्यामध्ये ना आपण म्हणजे बऱ्यापैकी थोडंसं एक्स्ट्रा म्हणजे रोजच्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा तेल वापरायचं. त्याने काय होतं ना, पोहे छान असे सॉफ्ट होतात आणि खाताना असे घशाला लागत नाहीत. आता माहिती आहे की तेल कमी वापरायचं, पण एखाद्या पदार्थामध्ये थोडंसं जास्त तेल वापरलं तर काही हरकत नाही. तरी पोह्यामध्ये थोडंसं रोजच्यापेक्षा थोडंसं जास्त तेल वापरते. आणि मी रेग्युलरच्या भाजीमध्ये अगदी 1 किंवा थोडंसं एक्स्ट्रा असं त्याने टाकत असते. पण आज तुम्ही बघितलं की मी जवळपास दोन म्हणजे पूर्ण भरेल नव्हत्या, 2च म्हणता येईल. 2 ते भांडे आहे ना माझ्याकडे, त्याच्यामध्ये टाकलं म्हणजे चम्मच म्हणू शकतो त्याने टाकले. आणि त्याच्यामध्ये सर्वात आधी मला असं वाटते पोह्यामध्ये मोहरी खूप इम्पॉर्टंट आहे. मोहरीनी म्हणजे पोह्याला खूप छान असा लुक येतो. आणि जर ती मोठी जाडी असते ना मोहरी ती असेल तर अजून छान. पण माझ्याकडे बारीकच होती आणि ती गावाकडची होती. यालासुद्धा छान अशी तडतडते. त्यानंतर जिरे टाकले आणि लगेच आपला कढीपत्ता बाकीच्या गोष्टी टाकायच्या. आणि मी ना शेंगदाणे आधी भाजून घ्यायचे विसरले. आणि मी कधी ना जर रस्स्याचे पोहे असले तर शेंगदाणे टाकतसुद्धा नाही. पण असो, जेव्हा असेल तेव्हा टाकायचे, जेव्हा नसेल तेव्हा नाही टाकायचे. तर मी ते कांदा टाकून घेतला. त्याच्यानंतर मी लगेच हिरवी मिरची टाकली. हिरवी मिरची मी कांद्यासोबतच टाकते. त्याने काय होते ना, मिरची छान भाजल्या जाते. नाहीतर काय होते की कांदा भाजतो आणि मिरची तशीच कच्ची राहते आणि ती खाताना नंतर आपल्याला कच्ची कच्ची लागते. आणि कढीपत्ता मी नंतर टाकला, मिरची टाकल्यानंतर, कारण ते छोटे छोटे पानं होते. लवकर टाकले असते तर त्याला म्हणजे ते लवकर जळून गेले असते. आणि इथे मी शेंगदाणेसुद्धा टाकले. आणि त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि हे जे आहे ना, खूप जास्त असं ब्लॅक नाही होऊ द्यायचं. अगदी साधारण थोडासा कलर कांद्याचा चेंज झाला तर त्याच्यामध्ये पोहे टाकायचे. आणि तुम्ही दुसऱ्या साईडला बघू शकता की माझा रस्सा छान असा उकळत आहे. आणि मटकी त्याच्यामध्ये मी शिजवून घेतली नाही, त्यामुळे त्याला मी बऱ्यापैकी छान शिजवून घेणार आहे. मटकी शिजेपर्यंत रश्श्याला छान उकळू द्यायचं. आणि इकडे माझं जे पोह्याचा तडका आहे तो सुद्धा रेडी होत आहे. अगदी अशा पोह्यामध्ये आपण काजू वगैरे टाकले ना ते सुद्धा छान लागतात. पण माझ्याकडे काही नव्हते. आणि आता मी छान असा हा तडका तयार झाला. त्याच्यामध्ये मी पोहे छान मिक्स केले. त्याच्यामध्ये हळद आणि ते टाकलेलं होतं. त्यानंतर आता पोहे छान असे मिक्स करायचे. आणि जरी आता बऱ्याच जणांना असं वाटेल की खाली हळद टाकल्यामुळं पोह्याला छान कलर येणार नाही, कारण की आपलं हे असतं ना की हळद तेलामध्येच टाकायची, त्याने भाजीला खूप छान रंग येतो किंवा पदार्थाला खूप छान रंग येतो. पण असं काही नाही. जर आपण खाली जरी हळद टाकली ना तरी तुम्ही बघू शकता की माझ्या पोह्याला किती छान असा रंग आलेला आहे. आणि हा संडे स्पेशल ब्लॉग आहे, पण हा खूप लेट आला, त्यासाठी सगळ्यांना सॉरी. आणि जर तुम्हाला परत एकदा सांगते, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय, टेक केअर. आणि हो, असाच सपोर्ट करत राहा. आणि शक्य असेल तर पुढच्या संडेला आमच्याकडे तुम्ही नक्की पोहे खायला या. माझ्या हातचे पोहे तुम्हाला मी नक्की खाऊ घालेल. परत भेटू. श्री स्वामी समर्थ.